हॅलो, वेलकम भूमीज होम किचन. नक्की आग लागली आहे. सो आपण जे बनवत आहे आज तुम्हाला लक्षात आलं असेल इन्ग्रेडियंट्सवरून की काय बनवत आहे. तर आज पालक पनीर बनवते आहे. अशा प्रकारे एकदा पालक पनीरची रेसिपी ट्राय करा. मी बऱ्याचदा बनवलेली आहे आणि बऱ्याच सगळ्यांना मॅक्झिमम टाईम आवडलेली आहे. आणि ही जर रेसिपी तुम्ही ट्राय केली ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पालक ब्लांच करून छान त्याला थंड पाण्यात ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला जो कलर हवा आहे त्याचा तो मिळेल. आता मी कढईत थोडं तेल घेतलेलं आहे. त्या 2 ते 3 कांदे मी जे चिरले होते ते घातलेले आहे कढईमध्ये. 2 टोमॅटो, 5 ते 6 कळ्या लसणाच्या घातलेल्या आहे, 4 ते 5 काजू अख्खे आणि 2 मी हलकेसे बदाम क्रश करून टाकले आहे त्यामध्ये. आता हे आपण जे मसाले घातले, जे आपण घातलेले आहे सगळे मसाले, ते हळूहळू आपल्याला परतत घ्यायचे आणि काही मसाले ॲड करत द्यायचे. तर मी 2 बेडगी मिरची घेतली आहे, 1 चमचा जिरे आणि 1 स्टार फूल घातलं आहे. हळूहळू करून आपण मसाला ॲड करत जाऊया आणि परतवत जाऊया. तर आपण आता 2 चमचे मी धणे घातलेले, अख्खे धणे सुखे. आणि आता आपण हे छान जे मसाले आहे परतवून घेऊया आणि त्यातला कांद्याचा एक रॉ जो स्मेल असतो तो पण आपला निघून जाईल हळूहळू करून. आणि 2 मी एक छोटी विलायची घातली आहे आणि 5 ते 6 मिरी, ते थोडंसं तिखटपणा येण्यासाठी, कारण आपण पालक पनीरमध्ये जास्त काही तिखट घालणार नाही आहे. तशी ती थोडीशी जी असते क्रीमी टेक्स्चरची ग्रेव्ही राहते, त्यामुळे आपण जास्त तिखट घालणार नाही आहे. हळूहळू करून आपण जी ग्रेव्ही आहे थंड झाली आपली, मसाले थंड झाले आणि आपण ते मिक्सरला लावून घेऊया. तर आपली जी मसाले जो आपण आहे छान आपल्याला बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची त्याची. आणि मी एका कढईत तेल घेतलं आहे 5 ते 6 चमचे आणि आपण ती ग्रेव्ही, आपण जी पिसलेली ग्रेव्ही आहे मिक्सरमध्ये ती त्यात घालून घेऊया. आणि ग्रेव्ही आपल्याला छान एकदम छान परतून घ्यायची आहे, जोपर्यंत आपली ती तेल सोडत नाही, कढईला सोडत नाही तेल, तोपर्यंत छान आपल्याला ती परतून घ्यायची. तर आपण आता जे बेसिक मसाले आहेत आपण ते आधी टाकून घेऊया ग्रेव्हीमध्ये. ते 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे. तिखट अगदी थोडं कलर आहे जास्त आहे आणि तिखट कमी आहे. सो तुम्ही तुमच्या टेस्टनुसार आणि आवडीनुसार तुम्ही तिखट जे आहे कमी जास्त करू शकता. तर मी 2 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धणे जिरेपूड आणि थोडं मीठ, 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आता ही आपल्याला ग्रेव्ही छान परतवून घ्यायची आहे. जेवढी परतवाल तेवढी छान टेस्ट पण येते आणि जी आपल्या ग्रेव्हीचे कच्चं असतं रॉ टेस्ट ती पण निघून जाते. आता आपण 1 चमचा मी याच्यात थोडा गरम मसाला घातलेला. मी कसलाच किचन किंग मसाला, कोणताही मसाला घातलेला नाही. आपली जी विलायची घातलेली आहे आणि जे बेसिक मसाले त्याने पण एकदम चव छान येते. तर आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही जी छान तयार झालेली आहे. आणि ही ग्रेव्ही जी आहे तुम्ही फ्रीजमध्ये 4-5 दिवस, 2-3 दिवस जरी ठेवून घेतली तरी ही खराब होणार नाही, कारण आपण ती छान परतवलेली असते, त्यामुळे त्याला काही होत नाही. तर तुम्ही बघू शकता आपण पालक जी होती आपण छान त्याला मिक्सरला लावून घेतलं आणि आपली पेस्ट अगदी छान हिरवीगार तयार झालेली आहे. तर आपली जी हिरवीगार त्याच्याचमुळे होते, ज्यामुळे आपण जेव्हा पालक ब्लांच करतो आणि एकदम काढून थंड पाण्यात ठेवतो आणि जेव्हा मिक्सरला लावतो तेव्हा 2 ते 3 बर्फाचे तुकडे टाकले तर त्याचा रंग जो आहे तो ॲज युजल तसाच राहतो, हिरवागार. त्याचा चेंज नाही होत, नाही तर कधी काळा पडतो, कधी काहीतरी होतं. सो आपलं तसंच आपल्याला रंग मिळाला आहे छान हिरवागार. तर तुम्ही बघू शकता ही ग्रेव्ही तुम्ही एकदा पालक पनीरची नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपली जी ग्रेव्ही छान तयार झालेली आहे, आपण तोपर्यंत पनीरला आपण टॉस करून घ्या हलकंसं. तुम्ही कच्चा टाकला तरी चालेल, पण मी हलकासा टॉस करून घेतला तर तो छान फ्लेवर येतो त्याला पण. तर आपण आता छान जी ग्रेव्ही आहे ती शिजली आहे आणि तुम्ही बघू शकता पनीर टॉस करता करता एकदम पॅनला एक आग लागली, तर त्याने पण एक स्मोकी फ्लेवर येतो छान पनीरला पण. जर तुम्ही पालक पनीरची रेसिपी ट्राय केली तर तुम्ही नक्कीच हॉटेलची जी पनीर आहे ते नक्कीच विसराल. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. आता आपली छान पालक पनीर तयार झालेली आहे. बाय.